शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून राज्यपालांच्या सहीचं कारण 5 जुलैनंतर कर्जमाफी जाहीर होणार असल्याची माहिती। मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर। मुंबई महानगरात आज आणि शुक्रवारी मुसळधारेचा इशारा, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट। केतन अग्रवाल हत्येचा पुढचा तपास। सियाचा भाऊ साहिल गोयल भोवती फिरण्याची शक्यता। साहिल काही लपवतोय का? पोलिसांना दिलेली माहिती खरी आहे का? याबाबत सवाल उपस्थित। पंतप्रधान मोदींची आज सगळ्या विभागांच्या सचिवांसोबत बैठक। कामकाजाची स्थिती, ठरवून दिलेलं टार्गेट आणि झालेल्या कामाचा आढावा घेणार। मंत्रिमंडळ फेरबदल चर्चांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। राज्य सरकारच्या सगळ्या परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन होणार। शिक्षण मंत्री दादा भुसेंची विधिमंडळात घोषणा। टीईटी पेपर फुटीनंतर सरकारचा निर्णय। टीईटीची फेरपरीक्षा मात्र ऑफलाईनच होणार। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात आरोपींची वकिली घेण्यास फैजाबाद बार असोसिएशनचा नकार। कोणी वकिली घेतली तर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावणार। चंपतराय अनिल मिश्रांनाही 3 दिवसात अयोध्या सोडा अशी मागणी। फुटबॉल विश्वचषकात सगळ्यात धक्कादायक निकाल। 4 वेळची चॅम्पियन जर्मनी वर्ल्ड कपमधून बाहेर। बाद फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये पॅराग्वेनं 4-3 ने हरवलं। वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार ब्राझीलची अंतिम 16 मध्ये धडक। बाद फेरीत जपानवरती 2-1 अशी रोमहर्षक मात। जपानची 27व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी, पण ब्राझीलनं कमबॅक करत विजय मिळवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।